Good afternoon students. Remaining question of exercise B of 7th standard आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर क्लास 7 स्टँडर्डचा जो आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज बी मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड सॉल्व केला होता. तर रिमेनिंग जे आहेत 3 पासून तर 17 पर्यंत त्याच्यामधले काही क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थितपणे हे सर्व क्वेश्चन समजून घ्यायचे आहेत. क्लास 7th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स. ओके, and topic is exercise B. आणि क्वेश्चन नंबर 3 आपण आज बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड 2 कॉमन मल्टिपल्स ऑफ द फॉलोइंग. फाइंड 2 कॉमन मल्टिपल्स ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन दिला आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्यामध्ये पहिला आहे 78 and 65. So how we can find the common multiple of any number? Common multiple means आपण 2 मेथडने हे सॉल्व करू शकतो. याचे मल्टिपल फाइंड आउट करून त्याच्यामधला कुठला कॉमन आहे आणि आपण याचा LCM फाइंड आउट करून त्याला मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 करून सुद्धा आपण ते फाइंड आउट करू शकतो. ओके, तर आपण याचा LCM काढूया. 78 and 65. 78 आणि 65 कोणाच्या टेबलमध्ये आहे बघा. पाहताच क्षणी आपल्या लक्षात येतं 78 and 65 आहे 13च्या टेबलमध्ये. सो SCF इज 13. 13 6 are 78 and 13 5s are 65. करेक्ट. सो SCF आपला 13 आला आणि आपल्याला LCM फाइंड आउट करायचं आहे. तर रिमेनिंग जे फॅक्टर आहे हा कॉमन फॅक्टर अँड हे नॉन कॉमन फॅक्टर या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपला LCM मीन्स लीस्ट कॉमन मल्टिपल. सो लीस्ट कॉमन मल्टिपल मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्याचे इझिली 2 कॉमन मल्टिपल फाइंड आउट करता येतील. सो 13 इंटू 6 इंटू 5. सो 13 इंटू 6 5 आर 30. सो 13 3 आर 390. दिस इज द फर्स्ट मल्टिपल. ओके, लीस्ट कॉमन मल्टिपल. बट आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे की फाइंड 2 कॉमन मल्टिपल्स ऑफ द गिवन नंबर्स. सो 2 कॉमन मल्टिपल काढायचे. सो LCM काढल्यानंतर आपण त्याला 2नी मल्टिप्लाय करू शकतो. काढल्यानंतर जी नंबर येईल तीसुद्धा यानी डिव्हिजिबल असेल किंवा या दोघांचा मल्टिपल असेल. सो नेक्स्ट नंबर फर्स्ट इज दिस अँड नेक्स्ट इज 390 इंटू 2. सो 2 zeros are 0, 2 9 are 18, कॅरी जाईल 1, 2 3 are 6 and 1 780. So this is our answer. 390 and 780 are 2 multiples of 78 and 65. This is our answer. Okay. प्रॉपरली राईट डाऊन करायचं आहे सगळ्यांना. बघा या ठिकाणी 390च्या समोरचं दिसत नसेल तर इथं समोर लिहून देते. 390 हा LCM आला आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं तर आपल्याला 780 मिळतं. हा सेकंड मल्टिपल आहे या दोघांचा. सो प्रॉपरली लिहून घ्या. तरी पण दिसत नाही आहे का?
ओके, या ठिकाणी इथे लिहिते 390, दिस इज LCM and 390 into 2 is equal to 780. This is second multiple of that number. दिसते आता बघा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचे कॉपीमध्ये. क्वेश्चन काय होता तर फाइंड 2 कॉमन मल्टिपल्स ऑफ द फॉलोइंग. सो नंबर गिव्हन दिलेले आहेत, आपल्याला गिव्हन आहेत 78 and 65. सो ॲट फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स LCM. सो ज्याप्रमाणे आपण LCM काढतो त्याप्रमाणे आपण फर्स्टली LCM काढून घेतला. त्याचा कॉमन फॅक्टर 13 आणि नॉन कॉमन फॅक्टर 6 and 5. So after multiplying by 13 into 6 into 5 we get 390, that is LCM, and next multiple is 390 into 2. So 390 and 780 are the 2 multiples of 78 and 65. In this way we calculate this answer. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. हा व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 दिला आहे, फाइंड द कॉमन फॅक्टर ऑफ द फॉलोइंग. फाइंड द क्वेश्चन नंबर 4 कॉमन फॅक्टर. ओके, कॉमन फॅक्टर्स. सो नंबर इज थर्ड मधले रिमेनिंग क्वेश्चन प्रॅक्टिससाठी तुम्ही सॉल्व करायचे आहेत. अँड फोर्थ मधला सुद्धा मी एक क्वेश्चन इथं घेणार आहे आणि सेम क्वेश्चन जे B आणि C राहतात ते फॉर युअर प्रॅक्टिस. 115 अँड 140 याचे कॉमन फॅक्टर आपल्याला लिहायचे. ठीक आहे, तर कसे कॉमन फॅक्टर काढायचे बघा. फॅक्टरायझेशन मेथड. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण सेम मेथड फॅक्टर काढायची. या ठिकाणी 115 and 140. सो ऑब्झर्व करायचे नंबर आधी. ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 आपण यूज करू शकतो. सो 5नी डिव्हिजिबल आहेत दोन्ही संख्या. 5 2 are 10 and 5 3 are 50. ओके, and here is 5 2 are 10 and 5 8 are 40. 23 is prime number, so common factor is only 5. Common factor is 5. This is our answer. Write it properly. ओके, कॉमन फॅक्टर इज 5. आणि सर्वांनी लक्षात ठेवायचं बघा, कुठलेही नंबर जर आपल्याला दिलेला असला आणि कॉमन फॅक्टर काढायला सांगितलं तर 1 तर ऑलवेज असतोच. सगळ्यांचा कॉमन फॅक्टर 1 असतोच. तर 1 सुद्धा लिहायचं आहे ठिकाणी 1 and 5 अशा प्रकारे लिहू शकतो. 1 and 5 1 कॉमन फॅक्टर असतोच. तर आपण या ठिकाणी 1 and 5 दीज आर द कॉमन फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स. याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. दिसतंय का सगळ्यांना हा क्वेश्चन व्यवस्थित? ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 4 दिला आहे, फाइंड कॉमन फॅक्टर्स. सो कॉमन फॅक्टर फाइंड आउट करताना काय केलं आहे आपण? 115 and 140. सो 1 हा कॉमन फॅक्टर सगळ्यांचा असतो जनरली.
अँड परत कॉमन फॅक्टर कुठला असेल तर युनिट प्लेसला 5 अँड 0 आहे दोन्ही नंबरच्या, तर 5नी डिव्हिजिबल आहेतच, त्यामुळे कॉमन फॅक्टर त्यातला 5 निघाला. आणि नॉन कॉमनमध्ये 23 अँड 28 आहेत, तर 23 प्राईम नंबर असल्यामुळे अगेन डिव्हिजिबल नाही आहे दोन्ही पण नंबर, त्याच्यामुळं लास्ट जो कॉमन फॅक्टर आहे तो 5 आहे, म्हणून आपल्याला आन्सर मिळालं 1 अँड 5. ओके. सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. क्वेश्चन नंबर 5 दिलाय आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी. ओके. फॅक्टर पाडायचे आणि त्यामध्ये आपल्याला त्याचा HCF फाइंड आउट करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मधला आपण लगेच डायरेक्टली ए घेणार आहोत. 91 अँड 1638. ओके. तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड, याच्यासाठी आपल्याला काय करायचे, फॅक्टर पाडून घ्यायचे. 1 इंटू 91, अगेन 2नी डिव्हिजिबल आहे का, नाही. 3नी आहे का, नाही, आपल्याला बघायचं आहे. अगेन 4नी पण नाही आहे, तर आपल्याला माहिती आहे कोणाच्या टेबलमध्ये आहेत, 13च्या. सो 7नी डिव्हिजिबल आहे, 7 इंटू 13. 13 इज प्राइम नंबर. So these are the factors of the 91. Then again next number is other number is 1638. So याचे फॅक्टर पाडताना युनिट प्लेसला 8 आहे, त्याच्यामुळं डिव्हिजिबल आहे ते 2नी, त्याच्यामुळं आपल्याला 1नी तर ऑलवेज असतेच, तर आपण आधी 1 लिहायचं आणि 1638. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड वन इज 1 इंटू 2 इंटू, या ठिकाणी 2 8 आर 16, या ठिकाणी 2 1 आर 2 अँड 2 4 आर 8. 1 इंटू 2 इंटू अगेन 2 इंटू 2 4 आर 8. इथं छोटी संख्या असल्यामुळे 0चा भाग जाणार आणि 2 7 आर 14. सो 1 इंटू 2 इंटू 2 इंटू कितीनी भाग जातो आता, 7नी बघायचं. 13 13नी जाणार नाही आहे याला, बघा व्यवस्थितपणे बघा. 2 8 आर 16, अगेन 1 सॉरी या ठिकाणी आपण 2 1 आर 2 अँड हिअर इज रिमाइंडर 1. सो 2 9 आर 18. ओके. अँड 2 इंटू किती केले म्हणजे 8 मिळतो आपल्याला 4. 2 4 आर 8 अँड इथं 0 येईल. 2नी डिव्हिजिबल होणार नाही, तर ती कितीनी होणार, 3नी. सो 1 इंटू 2 ॲज इट इज 3नी होणार. 3 2 आर 6, 3 7 आर 21 अँड 3 3 आर 9. सो अगेन कितीनी भाग जातो याला बघा, 3नी डिव्हिजिबल आहे बाय द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 काय आहे, 7 + 3 10, 10 + 2 12. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. 1 इंटू 2 इंटू 3 इंटू अगेन 3 इंटू 3 9 आर 27 अँड 3 1 आर 3. अगेन आपल्याला काय मिळालं बघा, 91. सो फॅक्टर या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. काय मिळाले, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 91. सो
हे फॅक्टर ॲज इट इज लिहायचे. 91चे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत. तर काय येतील 91चे फॅक्टर? 7 × 13. ओके. नाव कंपॅरिझन करायची या दोन फॅक्टरमध्ये, 91च्या आणि 1638च्या. सो विच आर द कॉमन फॅक्टर इन बोथ ऑफ नंबर्स? 7 and 13. 7 and 13. These are the common factors. सो आपला क्वेश्चनसुद्धा तोच आहे. क्वेश्चन आहे फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. हे फॅक्टरायझेशन आपण केले, प्राइम फॅक्टर पाडले आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर 7 and 13 यासोबत हा आणि 13 सोबत हा कॉमन काढला. नंतर HCF मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. सो 7 × 13 that is 91. So HCF is 91. This is our answer. Write down it properly. ओके. आता तुम्हाला अभ्यासासाठी बी आणि सी क्वेश्चन आहे याच्यामध्ये HCF फाइंड आउट करायचा. तर तो होमवर्कसाठी तुम्ही घ्यायचा आहे आणि खूप व्यवस्थितपणे याची प्रॅक्टिस करायची आहे. देन क्वेश्चन नंबर 6 काय दिलं आहे आपल्याला? क्वेश्चन नंबर 6 बघूया. फाइंड द LCM ऑफ द फॉलोइंग बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सेम असेच आपण जसे प्राइम फॅक्टर काढलेत एक एक नंबर घेऊन, सेम त्याचप्रमाणे आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये सुद्धा आपल्याला प्राइम फॅक्टर काढायचे आहेत. बट ज्याप्रमाणे आपण HCF काढताना कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं, तर LCM काढताना आपल्याला कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर या दोघांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. रिमेनिंग क्वेश्चन व्यवस्थितपणे अभ्यासायचे. आता क्वेश्चन नंबर 6 मधला सुद्धा आपण पहिला क्वेश्चन बघूया. ए नंबरचा क्वेश्चन नंबर 6. 124 and 1860. 124 and 1860. Find the LCM. ओके. LCM फाइंड आउट करायचं आहे बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सो प्राइम फॅक्टर आधी पाडून घ्यायचे आहे. 1 × 124. Again 1 × 2 × 62. 2 6 are 12 and 2 2 are 4. 1 × 2 × 2 × 3 × 1. So 31 is also prime number. So these are the factor of the 124. Again this is number 1860. So 1 × 1860. Again 1 × 2 × 9. 2 9 are 18. 2 3 are 6 and 0. 1 × 2 as it is. Again 2 × 2 4 are 8. 2 6 are 12 and 2 5 are 10. Okay. Again 1 × 2 × 2 as it is. Again this is divisible by 5. So 5 into and also divisible by 3. So we divide it at first by 3. 3 1 are 3. 3 5 are 15.
then again 3 5 are 15. Next 1 into 2 into 2 into 3, as it is, again this is divisible by not 3, only by 5. So 5 into 5 3 are 15 and 5 1 are 5. So which are the common factor from these both, this and this last prime factor? Okay, common factor 1 in both. So common factor 1 comma, then 2, this is also common, then this 2 is also common, then next one is 31 is common. So now non-common factor are 3 and 5. 3 and 5. So after multiplying these both of the terms, we get the LCM of this number. Okay. So LCM is equal to common factor into non-common factor. So 1 into 2 into 2 into 31 into 3 into 5. So multiplication 2 into 2 4, 4 into 1 4, 4 3 are 12, 12 5 are 60 and into 31. So 1 0 as it is, then 6 1s are 6, 6 3 are 18. This is the LCM of these two numbers. This is our answer. Write down it properly in your copy. Okay. अगेन स्टेप बाय स्टेप बघून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. मी तुम्हाला परत ईच अँड एव्हरी स्टेप सांगते आहे. फुल्ली कॉन्सन्ट्रेट द्यायचं आहे, करायचं आहे बोर्डकडे. बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारले आपल्याला फाइंड द एलसीएम ऑफ द गिवन नंबर्स. सो विच आर द नंबर्स वी हॅव गिवन 124 and 1860. So we have to calculate LCM by prime factorization method. So 122, the prime factors of 124 are 1, 2, 2 and 31. Okay, and the factors of 1860 are 1, 2, 2, 3, 5 and 31. So by finding the common factor we get 1, 2, 2 and 31, and non-common factor 3 and 5 only. Then we know the LCM is equal to product of common factor and non-common factor. Then we multiply these both terms, then we get 1860. This is the LCM of the given numbers. Okay, understand? Okay, so next question is question number 7. Question number 7. Find the LCM of the following by using division method. Find the LCM by division method. Division method. आधीची जी मेथड होती ती प्राइम फॅक्टरायझेशन मेथड होती आणि ही डिव्हिजन मेथडने आपल्याला बघायचं आहे. कोणते नंबर आपल्याला दिलेले आहे बघा 48 and 72. 48 and 72. सो आपल्याला LCM फाइंड आउट करायचा डिव्हिजन मेथड. तर अशा प्रकारची ही डिव्हिजन मेथड आहे. ओके, कॉमन फॅक्टर काय निघेल याच्यामध्ये 2, 2 into 2 4 and 2 4 are 8. So 2 3 are 6 and 2 6 are 12. Again 2 1 are 2 and 2 are 4.
2 1 are 2 and 2 8 are 16. Again 2 6 are 12 and 2 9 are 18. But 6 and 9 are not divisible by 2. Its both are divisible by 3. So 3 into 2, then we get 6, and 3 3 are 9. So these are the common factor and these are the non common factor. सो बघा या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर मिळाले आहेत. बट आता 2 आणि 3 एका टेबलमध्ये न येत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी याला म्हणायचं आहे नॉन कॉमन फॅक्टर आणि हे कॉमन फॅक्टर. सो ज्या वेळेला आपण LCM फाइंड आउट करतो त्यावेळेला आपल्याला LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर हा फॉर्म्युला माहिती आहे. तर आपण 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 कॉमन फॅक्टर आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 इंटू 3 हे करायचं आहे. 3 2 आर 6, 6 3 आर 18 असं लिहून घ्यायचं. 2 2 आर 4, 4 2 आर 8. सो 18 इंटू 8, 8 8 आर 64, कॅरी गेले 6, 8 1 आर 8 and 6 आर द 14. So LCM is equal to 144. अशा प्रकारे आपल्याला डिव्हिजन मेथडनी LCM फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. तर बघा टोटल क्वेश्चन 17 आहेत. आज आपण या ठिकाणी 7 क्वेश्चन बघितलेत. नेक्स्ट क्वेश्चनसुद्धा इझीच आहे बट तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जो लास्ट क्वेश्चन आहे तो एकदा समजून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. फाइंड द LCM बाय डिव्हिजन मेथड. सो डिव्हिजन मेथडनी आपल्याला LCM फाइंड आउट करायचं आहे. तर अशा प्रकारे फॅक्टर पाडायचे आहे डिवाइड करून बघा 48 and 72 आपण कॉलम करून लिहिलेत आणि दुसऱ्या साईडला आपण त्याला डिवाइड केले 2नी. ओके 2 2 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर निघाले आणि रिमेनिंग जे खाली राहिलेले आहेत ते 2 आणि 3 हे नॉन कॉमन फॅक्टर आहेत. तर आपल्याला माहिती आहे LCM म्हणजेच काय असतो तर कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर या दोघांचा गुणाकार. सो मल्टिप्लाय बाय कॉमन अँड नॉन कॉमन फॅक्टर वी गेट 144. दॅट इज द LCM ऑफ द 48 and 72. In this way we have complete 7 question and other question we will complete it in next video. So keep your study. Okay.